मित्रांनो, अगोदर हा व्हिडिओ बघा। आता या ताईंचं नाव तर मला माहित नाही, परंतु यांच्याकडे बघता एवढं तर लक्षात येतं की यांना समाजाची आणि समाजाच्या विकासाची किती चिंता येते। आणि ती चिंता एवढी की या इथल्या त्यांच्या पक्षातला आणि त्याच्या पक्षातल्या नेत्यांना अक्षरशः भांडत आहेत की तुम्ही मला तिकीट द्या, मी समाजाचा विकास करील म्हणून। अरे काय यार, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? खरं तर राजकारणाचा खरा अर्थ असतो इथल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं, इथल्या सर्वसामान्य जनतेचा विकास करणं। परंतु आजकाल इथल्या भडकाऊ नेत्यांनी केवळ इथल्या राजकारणाला फक्त पक्ष, जात आणि धर्माच्या इमोशनल जाळ्यामध्ये अडकून इथल्या सर्वसामान्य जनतेचे मत घ्यायचे आणि आपल्या सत्ता स्थापन करायचे आणि आपले घरं भरायचे, एवढाच राजकारणाचा खरा अर्थ करून ठेवलेला आहे। आणि हे जाळ तोपर्यंत मिटणार नाही जोपर्यंत इथली सर्वसामान्य जनता जागृत होऊन पक्ष, जात, धर्माच्या पुढे जाऊन एक सुशिक्षित नेत्याला निवडून देत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार। कारण की याच्या अगोदरही याच गोष्टी होत आल्यात आणि याच्या नंतरही याच गोष्टी होणार। जोपर्यंत इथली सर्वसामान्य जनता जागृत होत नाही आणि नेत्यांच्या या ट्रॅपमधून बाहेर पडत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही। इथल्या सुशिक्षित तरुणांना राजकारणामध्ये येण्याची संधी द्या आणि ही जी घराणेशाही चालत आलेली आहे, पक्षाच्या जीवावरती निवडून येणारी जी घराणेशाही चालत आलेली आहे, तिला फेटाळून लावा। नाहीतर एक दिवस हीच घराणेशाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही गाजवल्याशिवाय राहणार नाही।